नमस्कार स्वामी भक्तांनो, आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित तुमच्या मनात एखादी चिंता असेल, एखादं दुःख असेल किंवा एखादे स्वप्न पूर्ण होण्याची वाट पाहत असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते. म्हणून अधीर होऊ नका, कारण देवाचा वेळ हा नेहमी आपल्या वेळेपेक्षा श्रेष्ठ असतो. स्वामी महाराजांची शिकवण आपल्याला संयम, श्रद्धा आणि धैर्य शिकवते. संकट आले म्हणून देवाने साथ सोडली असे कधीच समजू नका. अनेकदा संकटे ही आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाच स्वामी नवीन मार्ग उघडण्याची तयारी करत असतात. त्यामुळे मनात भीती नको, विश्वास हवा. आज तुम्ही कितीही अडचणीत असाल, कितीही अपयश आले असेल किंवा कितीही लोकांनी तुमची साथ सोडली असेल, तरी स्वतःवरील आणि स्वामींवरील विश्वास कधीच सोडू नका. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच तुमच्या आयुष्यातील चांगला काळही नक्कीच येणार आहे. लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रयत्न स्वामी पाहत आहे. कधी उत्तर लगेच मिळेल तर कधी योग्य वेळ येईपर्यंत थांबावे लागेल. पण ज्याची श्रद्धा अढळ असते त्याला योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळते. म्हणून आजपासून चिंता सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि मनापासून फक्त एवढेच म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, आज नाही तर उद्या पण तुमच्या आयुष्यातही आनंदाचे दिवस नक्कीच येणार आहेत. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं बदलल्यासारखं, संपल्यासारखं वाटतं. पण संकटे ही कायमची नसतात. प्रत्येक दुःखानंतर आनंदही येतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. कारण देव ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला मजबूत बनवण्यासाठीच संघर्ष देत असतो. लोक तुम्हाला नावे ठेवतील, हसतील, पण इतरांच्या शब्दांपेक्षा तुमचा विश्वास मोठा असला पाहिजे. जो स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. आजपासून एक निर्णय घ्या. कोणत्याही परिस्थितीत तक्रार करायची नाही, रडायचं नाही, हार मानायची नाही. फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचं आणि मनात स्वामींचं नाव ठेवायचं. योग्य वेळ आली की तुमच्यासाठी जे ठरलं आहे ते कोणालाही थांबवता येणार नाही. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण उद्या हाच संघर्ष तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, स्वामींचं नाम कधीही सोडू नका. योग्य वेळी सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे. सहमत असाल तर मी देवाचा, देव माझा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कधी कधी आयुष्यात इतक्या अडचणी येतात की आपण देवाला विचारतो, हे सगळं माझ्याच वाट्याला का? प्रार्थना करतो, मेहनत करतो, तरीही मनासारखं काहीच घडत नाही. अशा वेळी अनेक जण देवावरचा विश्वास गमावतात. पण थांबा, कदाचित ही शिक्षा नाही तर तुमच्या श्रद्धेची परीक्षा आहे. माणूसही संकटातूनच अधिक मजबूत बनतो. प्रत्येक संघर्ष तुमच्यात एक नवीन ताकद निर्माण करत असतो. आज जे अशक्य वाटत आहे तेच उद्या तुमच्या यशाची कहाणी बनणार आहे. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवणारा माणूस कधीच एकटा नसतो. जरी सर्वांनी साथ सोडली तरी स्वामी आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही. त्यामुळे परिस्थितीवर नाही तर स्वामींवर विश्वास ठेवा. कारण योग्य वेळ आली की बंद वाटणारे मार्ग सुद्धा उघडले जातात. आजपासून एकच संकल्प, कितीही अडचणी आली, अपयश आले, लोकांनी नकार दिला तरी हार मानायचं नाही. प्रयत्न करत राहायचं, स्वामींचं नाव घेत राहायचं.
कारण प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. आजपासून भीती सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि विश्वासाने पुढे चला. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अगदी जवळ असणार आहे. जर त्या दिवसासाठी तुम्ही तयार असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. बाळा, तुझ्या मनात सारखा विचार येतो की मी रोज प्रार्थना करतो, देवाचं नाव घेतो, पण माझ्या आयुष्यात बदल काही होत नाही. पण तुमच्या मनात असा विचार आला आहे तर आजचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकायलाच पाहिजे. बी पेरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाड उगवत नाही. त्याला वेळ लागतो, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतं. बाहेरून काहीच दिसत नाही, पण जमिनीखाली मुळे मजबूत होत असतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यातही घडत असतं. आपल्याला वाटतं की काहीच होत नाही, पण स्वामी शांतपणे आपल्या आयुष्याची पायाभरणी करत आहेत. जे आज दिसत नाही ते उद्या सगळ्यांना दिसतं. प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली नाही म्हणून निराश होऊ नका. कधीकधी स्वामी आपल्याला हवं ते देत नाहीत, कारण त्यांच्याकडे आपल्यासाठी त्याहूनही चांगलं काहीतरी राखून ठेवलेलं असतं. आपण एका छोट्या इच्छेसाठी रडत असतो, पण स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करत असतात. आज जर तुझ्यावर संकट असेल तर त्याकडे शेकडो म्हणून पाहू नकोस. त्याला शेवट म्हणू नकोस. त्याची तयारी म्हणून बघ, कारण मोठं यश मिळवण्यापूर्वी मोठी परीक्षा द्यावी लागते. विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि ज्याच्या पाठीशी स्वामी असतात त्याची योग्य वेळ नक्कीच येते. स्वामी तुझं नशीब आता बदलणार आहेत. फक्त तू स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींवर विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. माझ्या बाळा, तुला पाहिजे ते सर्व काही आता तुझा देव देणार आहे. बाळा, तू प्रामाणिक आहेस, देवाचं नामस्मरण करतो, पण आयुष्यात प्रत्येकाला यश मिळतं, पण प्रत्येकाची वेळ सारखी नसते. काहींना यश लवकर मिळतं तर काहींना खूप संघर्षानंतर. उशिरा मिळालेलं यश अनेकदा अधिक टिकाऊ आणि अधिक मौल्यवान ठरतं. त्या प्रवासातून माणूस संयम, नम्रता आणि अनुभव शिकतो. जेव्हा इच्छा लगेच पूर्ण होत नाही तेव्हा निराश होऊ नकोस. त्या काळात स्वतःला अधिक सक्षम बनव. तुझं व्यक्तिमत्व, तुझा स्वभाव आणि तुझी मेहनत घडत असते. उद्याचं मोठं यश सांभाळण्यासाठी आजची तयारी आवश्यक आहे. स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. तुझा मार्ग, तुझी वेळ आणि तुझं यश सुद्धा वेगळं आहे. विश्वास ठेव, संयम सोडू नकोस. वेळ आली की तुझ्यासाठी जे ठरलेलं आहे ते नक्कीच तुला मिळणार आहे. आयुष्यात काही लोक प्रत्येक गोष्टीला लगेच रागाने उत्तर देतात, तर काही लोक शांत राहतात, संयम ठेवतात आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. बाहेरून पाहताना शांत राहणारा माणूस कमकुवत वाटू शकतो, पण खरं तर त्याच्यातच सर्वात जास्त ताकद असते. शांत मनाने घेतलेला निर्णय बहुतेक वेळा योग्य ठरतो. रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंध तोडतात. शांततेत बोललेले शब्द माणसं जोडतात. जीवनात प्रत्येक अपमानाला उत्तर देण्याची गरज नसते. प्रत्येक टीकेला प्रतिक्रिया देण्याची सुद्धा गरज नसते. काही वेळा तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे. आज जर कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. तुमच्या कृतीतून उत्तर द्या, कारण वेळ आणि यश हीच सर्वात मोठी उत्तरे आहेत. मन शांत ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा, श्रद्धा सोडू नका. देवावरील विश्वास यांचा संगम माणसाला उंचीवर घेऊन जातो. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. बाळा,
आज मी तुला एक प्रश्न विचारतो. आयुष्यात सर्व काही वेळेवर मिळालं तर माणूस त्याची किंमत ओळखेल का? कदाचित नाही. म्हणूनच कधीकधी यश उशिरा मिळतं, शिक्षा म्हणून नाही तर आपल्याला घडवण्यासाठी. एक शिल्पकार जेव्हा दगडावर छन्नीने घाव मारतो तेव्हा दगडाला वेदना होत असतील, पण त्या घावामुळेच तो दगड सुंदर मूर्तीत रूपांतर होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक प्रतीक्षा आपल्याला आतून घडवत असते. लवकर मिळालेलं यश अनेकदा अहंकार वाढवतं, पण उशिरा मिळालेलं यश माणसाला संयम आणि कृतज्ञता शिकवतं. आज जर तुमची वेळ आली नसेल तर निराश होऊ नकोस. तुझी तयारी अजून सुरू आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, शांत राहणारा माणूस कमकुवत नाही. त्याला प्रत्येक वादात जिंकायचं नसतं, त्याला आयुष्यात जिंकायचं असतं. जो प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतो तो स्वतःची ऊर्जा वाया घालवतो, आणि जो शांत राहून स्वतःचं काम करतो त्याचं यश एक दिवस सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. लोक तुम्हाला नावे ठेवतायत, तुमच्याबद्दल बोलतायत, बोलू द्या. तुमचा मार्ग सोडू नका. तुमची मेहनत, तुमचं सातत्य यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तुम्हाला कोणीही थांबवणार नाही. जर आज तुम्ही वाट पाहत असाल तर ती वाट व्यर्थ नाही, ती तुमचं भविष्य घडवत आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा. योग्य वेळ आल्यावर उघडणारे दरवाजे कायमचे उघडणार आहेत. होय माझ्या लेकरा, विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. आजच्या जगात प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे. कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यायचं, कोणी कमी लेखलं की वाद घालायचा, कोणी अपमान केला की राग व्यक्त करायचा. पण खरंच ताकद यात आहे का? नाही. खरी ताकद शांत राहण्यात आहे. शांत राहणारा घाबरलेला नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक शब्दाला उत्तराची गरज नाही, कारण वेळच अनेक प्रश्नांची उत्तरं देते. झाडावर फळं लागली की ते झाड आणखी खाली झुकतं. नदी जितकी खोल असते तितकी ती कमी आवाज करते. त्याचप्रमाणे खरोखर मोठी माणसं कधीच स्वतःचा गाजावाजा करत नाही. त्यांचं काम, स्वभाव आणि वागणंच त्यांची ओळख बनते. तुम्हाला कोणी कमी लेखलं तर दुःखी होऊ नका. कोणी तुमच्यावर टीका केली तर रागवू नका. त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या यशाची प्रेरणा बनवा, कारण तुमचं यशच एक दिवस सर्वात मोठं उत्तर ठरणार आहे. लक्षात ठेवा, राग एका क्षणात नातं तोडू शकतो, पण संयम आयुष्यभर नातं टिकवू शकतो. शब्दाने जिंकलेला वाद काही काळ टिकतो, पण शांततेने जिंकलेली माणसं कायमची सोबत असते. कोणी काही बोललं तरी आपला मार्ग सोडायचा नाही. शांत राहायचं, मेहनत करत राहायची. कारण तुझं ध्येय लोकांना उत्तर देणं नाही, तर तुझ्या यशाने त्यांना उत्तर मिळणं आहे. शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात. योग्य विचार योग्य कृती घडवतात, आणि योग्य कृतीच माणसाला मोठं बनवते. म्हणून चिंता सोड, राग सोड. फक्त श्रद्धा, संयम, सतत प्रयत्न आणि स्वतःवरचा, भगवंतावरचा विश्वास हेच तुला शेवटपर्यंत ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. कमेंट बॉक्समध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर, आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आता तुझे रडण्याचे दिवस संपले. आता तुझं नशीब बदललं जाणार आहे. फक्त ह्या व्हिडिओमधल्या गोष्टी तू अवलंब कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.